वरी दिला आपोलिया करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण केली कर्मांतरे बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण तुका मने माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं धनुजवन कृशानुज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि अंजनी गर्भ संभूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं अरणरगधीरं अराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं नम्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो प्रथमनमने पाण्डुरङ्गकारो प्रथमनमने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आये हनुमंत विराजे हे कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादिजलो बधारिजे पवन कुमार जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी
मैं राधे जी को दास जन्म जन्म महि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नंतरावा तेरो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा मस्तकाये पायावरी मस्तकाये पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक है आयावरी मस्तक है आयावरी मस्तक है मरावरी या वरकरी संताना या वरकरी संताना या वरकरी यावरी या वारकरी संतांच्या मजहृदय सद्गुरु जेने तारेला संसार गुरु म्हणून विशेषात्यादुर विवेकावरी ब्रह्मगिरी चिदंबर गहिनीनाथ दे दर्शन सिद्धनाथ करी सांभाळा निवृत्ती जलगंगा निलांबरी राम रीम रुमवाच्या सिद्ध होय पिंड पदावरी दिला अपोलिया करी माझे झाले गया वर्षण पिटले पितराचे ऋण प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन पेसवे करता निवडलेला भंग देवच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा अभंग कीर्तन पेसवे करता निवडला विठाल विठाल तुकोबारा प्रस्तुत अभंगामधनं सांगता माझ्या जीवनामध्ये मी अगोदरच पिंडदान केलं. कुठलं पिंडदान केलं तर तुकोबारा या नरदेहाला पिंड म्हणता. कसं काय याचं चिंतन आपण पुढं करणार आहे. महाराज म्हणता हा जो पिंड आहे तो मी त्या ठिकाणी दान केला. त्याचा परिणाम असा झालं मला गयेला वर्जन करण्याचं गरज नाही, गयेला पिंडदान करण्याची गरज नाही किंवा पितरांचा विधी कर्म करण्याची गरज राहिली नाही. माझ्या जीवनामध्ये अगोदरच हा पिंड मी भगवान परमात्म्याला दान केल्यामुळं आता माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पितरांचं कुठलंही ऋण त्या ठिकाणी राहिलेलं नाही. उलट माझ्या सहित माझ्या पितरांचं सुद्धा खऱ्या अर्थानं उद्धार झाला. कारण माझ्या जीवनामध्ये कर्मांतर झाल्यामुळं खऱ्या अर्थानं पितरांची सुद्धा सुटका झाली आणि माझी सुद्धा सुटका झाली. आणि मी माझ्या जीवनामध्ये अगोदर पिंडदान केल्यामुळं आता पितरांची सुटका झाल्यामुळं माझी सुटका झाल्यामुळं झालं असं
का माझं जे माझ्यावर पितरांचं ओझं होतं ना ते ओझं आता उतरलं, ते कमी झालं. आता माझ्यावर तेही ओझं राहिलं नाही, कारण आता माझ्या जीवनामध्ये कुठलं वर्जन करण्याची गरज नाही, कुठलं पिंडदान करण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे, मी अगोदरच हा पिंडदान करून टाकला. विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्था नामसळ अर्थ. कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी याला पासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला, सर्वांना ज्ञात आहे. सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी रवींद्र दत्तात्रय आव्हाड काकांना आपल्यातून जाऊन बोलता बोलता 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण आव्हाड परिवार आहे. आई आहे गंगा भागीरथी चंद्रकला दत्तात्रय आव्हाड, संदीप दत्तात्रय आव्हाड भाऊ, भाऊसाहेब सहादू आव्हाड भाऊ, शुभम रवींद्र आव्हाड मुलगा, संकेत संदीप आव्हाड पुतण्या, साहिल विलास आव्हाड पुतण्या, कमल बाळासाहेब सांगळे बहीण, कल्पना शांतराम मोगले बहीण, अक्षदा अक्षय आव्हाड भाची, प्रमोद बाळासाहेब सांगळे भाचा, गंगा भागीरथी मंदा रवींद्र आव्हाड पत्नी, विलास दत्तात्रय आव्हाड भाऊ, योगेश संदीप आव्हाड पुतण्या, धनश्री योगेश आव्हाड असून सूरज रवींद्र आव्हाड मुलगा, सार्थक विलास आव्हाड पुतण्या, रेखा मोहन सांगळे बहीण, सुमन परशुराम गांडळ बहीण, अमोल बाळासाहेब सांगळे भाचा, सागर फकीरचंद आव्हाड पुतण्या, गणेश फकीरचंद आव्हाड पुतण्या. हा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःख आहे आणि म्हणून आज त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून आमच्या संदीप काकांच्या माध्यमातून आलेला हा सेवेशोग घडलेलं तुम्हा थोर सज्जन मायबापाचं दर्शन. तसं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन याहीपेक्षा मोठं या आव्हाड परिवारानं केलं असतं, याहीपेक्षा मोठा सोहळा केला असता. पण तो आमच्या रवींद्र काकाच्या श्राद्धाचा नव्हता पाहिजे, तो त्यांच्या वाढदिवसाचा पाहिजे होता. याहीपेक्षा मोठा सोहळा केला असता. बोलता बोलता सहज ही व्यक्ती आपल्यामधून त्या ठिकाणी निघून जाते. कोणाच्या जीवनाचा काही भरोसा नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पण त्यांच्या जीवनामध्ये एक होतं महाराज, मला बाकीचं काही माहिती नाही, पण मनामध्ये कुठल्या पद्धतीची आढी नाही, कोणाविषयी द्वेष नाही, असं जीवन त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये होतं. अखंड जेवढं होईल तेवढं सत्कर्म आपल्या जीवनामध्ये करायचं आणि मला वाटतं तेच सत्कर्म घेऊन इहलोकाचा निरोप घेऊन त्यांना 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य आमचे ओम महाराज आहे. श्री महाराजांनाही धन्यवाद आहे. विनेकरी बाबा आमचे पातळी बाबा आहे. अगदी सगळी गायनाचार्य महाराज मंडळी आहे. आमचे बाळनाथ बाबा आहे, ऋषिकेश महाराज आहे, गोड कीर्तनकार, गोड गायनाचार्य आमचे सुधाकर महाराज आहे. श्री बाबांनाही धन्यवाद आहे. विश्वनाथ महाराज, राहुल महाराज, कृष्णा महाराज, अगदी पाहुणे मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्ञाताज्ञा सगळ्या मंडळीला, मातोर्ग पितोर्ग बरीच मंडळी आता सगळी चेहरे परिचयाचे, कारण डोंगरगावन मी काही वेगळा नाही नाही का. आता असं इथं परिसर जर सोडला तर बाहेर डोंगरगाव म्हणूनच ओळखीत आहे, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आमचे आप्पा आहे, आत्माराम आप्पा असतील, बरीच मंडळी त्या ठिकाणी, आमचे मधुकर काका वगैरे बरीच त्या ठिकाणी मुंबईकर मंडळी असतील, नाशिककर मंडळी असतील, अगदी सगळ्यांना धन्यवाद देतो. गोड ज्यांनी साऊंड लावला आमचे आदिनाथ महाराज श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करताय खऱ्या अर्थानं गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनोद दादा, त्यांनाही धन्यवाद आहे. बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे काकड बाबा, नाथा बाबा असतील, आमचे ज्ञानेश्वर काका वगैरे वगैरे सगळ्यांना धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ करतो. कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणारे आपल्या गावचं गोडभूषण गोड कीर्तनकार आमच्या ज्ञानेश्वरी ताई या ठिकाणी उपस्थित आहे, गुरुजी आहे. सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ करतो. बघा, कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबारायाचा आहे. तुकोबाराय हा अभंग घेण्याचं कारणच असं आहे का, तुकोबाराय म्हणता माझ्या जीवनामध्ये मी अगोदरच असा काही पिंडदान केलं. माझं या शरीराला तुकोबाराय पिंड म्हणतात आणि हा पिंड अगोदर दान केल्यामुळं माझ्या जीवनात आता माझ्या नंतर कोणी माझा पिंड दान करावं याच्याशी काही घेणं देणं मला अजिबात राहिलं नाही. मला वाटतं तेच वाक्य काकांच्या जीवनामध्ये शोभतं. त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये मागच्या वर्षी पिकअपमध्ये बसून का होईना पंढरीमध्ये येता आणि पंढरीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं आले, सगळ्या वारकऱ्यांचं दर्शन, सगळ्याशी हसणं वगैरे. याहीपेक्षा पुढच्या वर्षी मोठा सोहळा आपल्याला करायचा, दिंडी सोहळा मोठा करायचा, चांगला करायचा. आणि असं करता बोलता बोलता एक किडूक सावण्याचं त्या ठिकाणी निमित्त होतं. म्हणून घरी आले आणि घरी आल्यानंतर 2 दिवसानं आम्ही सगळ्यांनी मोबाईलवरती पाहिलं तर इहलोकाचा निरोप घेऊन ते आपल्यामधून निघून गेले. काय माणसाच्या जीवनाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, घडीचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जो क्षण आहे ना, तो पवित्र जीवन जगा गड्या. कोणाच्या जीवनात कधी निघून जावं लागेल सांगता येत नाही. ज्या वेळेला
दशक्रियेचं इथं बॅनर लागेपर्यंत माझा स्वतःचा तरी विश्वास बसत नव्हता का ही व्यक्ती निघून गेली असेल. फार तापड स्वभाव आणि एकदम खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा विचार करणारा, प्रत्येकाशी प्रेमानं बोलणारी आणि अशी व्यक्ती आपल्यातून. एखादी वाईट व्यक्ती सोडून जाते ना काही वाटत नाही महाराज, पण एखादी चांगली व्यक्ती आपल्यातून निघून जाते ना त्यावेळेला तिची जागा घेण्याकरता कोणीच राहत नाही महाराज, कोणीच नाही. म्हणून असं वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये कधी कोणाच्या जीवनात जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनात आहे तो क्षण, त्या क्षणाचा आनंद घ्या. जगाचा विचार करत बसू नका, जगदीश्वराचं चिंतन करा. आपल्या जीवनामध्ये याचं कारण असं आहे, जगदीश्वराचं चिंतन करता करता, ध्यान करता करता निघून गेले तर अशी कीर्ती तुमच्या जीवनामध्ये होईल. अन्यथा जगाचा विचार केला तर 4-2 दिवसामध्ये तुम्हाला समाज विसरून गेल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं पंढरीवरून आले, पांडुरंगाचं चिंतन करता करता जर गेले असेल तर निश्चित माझा पंढरीश परमात्मा त्याला त्यांच्या चरणाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही. देव सुद्धा, देवाच्या बापाला सुद्धा चुकणार नाही महाराज ही गोष्ट. का? त्याचं चिंतन गेले ना. आणि देवाचं ब्रीद वाक्य असं आहे का कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. त्याचं मुख पाहिल्यानंतर जर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक निघून जात असेल तर देवा तुझ्या चिंतनामध्ये आम्ही देह ठेवला, तुला सद्गती द्यावंच लागणार, यात शंकाच नाही महाराज, शंकाच नाही. पण आपल्या सुद्धा जीवनामध्ये त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. कधी कोणाच्या जीवनामध्ये बोलवणं कधी येईल सांगता येत नाही. म्हणून म्हणता ना, तुला काही बाजत करले, तुला क करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. एक निघून जावं लागणार आहे म्हणे. म्हणून आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पवित्र जीवन जगा, इतकं सत्कर्म करा का खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला त्या कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये भेटायला लागेल ना त्यावेळेला मनुष्याला आनंद वाटला पाहिजे. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजल मेले ऐस की, ओ उपजल मेले ऐस की. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले बेले ऐसे की, उपजले बेले आता केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्मानुसार कित्येकाचा जन्म झाला, आपलाही कर्मानुसारच झाला ना. माऊली वर्णन करता आगा कर्मी जीव रावे, ते सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एक. आपल्या जीवनामध्ये मागच्या जन्मातलं कर्म फेडण्याकरता जर आपल्या जीवनामध्ये नरदेह भेटला असेल, असं कर्म करा, असं कर्म करा का आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परत जन्म नाही, परत मरण नाही. महाराज म्हणता बीज बाजवणी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्म असं केलं का ते बीज भाजल्यानंतर जर शिलाई होती. तुम्ही बीज जर शेतामध्ये टाकलं काका, सोमनाथ काका, आपण जर शेतामध्ये बी टाकलं तर ते बी उगवतं, पण ते बीज जर भाजलं आणि त्या बियाची लाही झाली आणि ते पेरल्यानंतर ते उगवणार आहे काय? महाराज म्हणता आम्ही तसंच झालो. आमच्या जीवनात आम्ही पुण्य या अंगाला लागू दिलं नाही, पापही नाही. आम्ही कसं झालो? तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तू का म्हणे
झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. आमच्या जीवनाला आम्ही सत्कर्मही अंगाला लागू दिलं नाही, पुण्यकर्मही नाही आणि पाप कर्म सुद्धा नाही. सगळं भगवान परमात्म्याला अर्पण केलं. आपण सुद्धा हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणतले तो सुटला गा. देवाला कर्म समर्पण करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. देवाला अर्पण करावं. देव तुमच्या जीवनात सुखही देतो आणि दुःखाचं निवारण करतो. फक्त कर्म देवाला सगळं अर्पण करा. घेतो राहतो, तुमचं पाप कर्मही घेतो, पुण्य कर्मही घेतो. पण आपला स्वभाव असा आहे का आपण पुण्य कर्म म्हणतो देवा मी केलं आणि पाप घडलं का म्हणतो बुद्धी देणारा देव आहे. असं नाही, सगळं कर्म देवाला अर्पण करा. निश्चित तुम्हाला त्या कर्मातून देव बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळं कर्म कशा पद्धतीनं देवाला अर्पण केलं पाहिजे बघा. तर पंढरपूर क्षेत्रामध्ये घडलेली घटना आहे. एका माईचं नाव कृष्णा माई पडलं होतं. का ती काही कर्म घडलं का ती म्हणायची कृष्णार्पण. कुठलंही चांगलं कर्म घडू वाईट कर्म घडू काय म्हणायचं कृष्णार्पण. आपल्या जीवनामध्ये एखाद्यानं आपली वाह करायला लागली ही स्तुती माझी नाही असं म्हणून काय करायचं कृष्णार्पण. एखादा निंदा करायला लागला तरी त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही तरी म्हणायचं कृष्णार्पण. म्हणून त्यांचं नाव कृष्णा माईच त्या ठिकाणी पडलं. कृष्णार्पण कृष्णार्पण करता करता चांगलं कर्म घडलं तरी कृष्णार्पण, वाईट कर्म घडलं तरी कृष्णार्पण, एखादं काम चाललं तरी कृष्णार्पण, शयन करत असताना सुद्धा कृष्णार्पण, भजन करतानाही कृष्णार्पण आहे, भोजन करतानाही कृष्णार्पण आहे, वाईट कर्मातही कृष्णार्पण आहे, चांगलं कर्म करतानाही कृष्णार्पण आहे. असं करता करता एक दिवस झाला असं आता रोज काय म्हणायची सवय त्यांना कृष्णार्पण. एक दिवस झाला असं शांताराम बाबा त्यांनी झाडलं घरामध्ये आणि घरामध्ये झाडल्यानंतर तो केर भरला. बरं केर भरल्यानंतर तो केर टाकायला गेल्या पण त्यांना म्हणायची सवय काय होती कृष्णार्पण. तो केर टाकण्याकरता गेल्या त्या वेळेला म्हणल्या कृष्णार्पण. परिणामी झाला असा केर कुठं पडला महाद्वारामध्ये भगवंतावरती त्या ठिकाणी केर पडला. त्यावेळेला बडवे म्हटले अरे हे इथं कसं आलं, इथं फेकताना कोणी दिसत नाही, मग हा कचरा कसा आला. त्यावेळेला शोध घेतला बडव्यांनी. तो म्हटले खऱ्या अर्थानं ही माता माऊली कृष्णार्पण कृष्णार्पण करते, हिला कृष्णार्पण म्हणण्याची सवय असल्यामुळं हिनं केर फेकतानाही कृष्णार्पण म्हटलं आणि हा केर सुद्धा देवाकडं आला त्याला अर्पण केल्यामुळं. मग जर समजा आपण अर्पण केल्यानंतर कचरा जाऊ शकतो तर आपलं पाप का जाणार नाही महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळं देवाला अर्पण करा. बुद्धी देणारा तो आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये चिंतन करा, पवित्र कर्म करा, स्वैराचारी वर्तन कधीच करू नका महाराज. सट्टा मांस मदिरा कधीच करू नका. याच्यासारखं पाप जगाच्या पाठीवरती कुठलंच नाही महाराज. आपला सामान्य देश नाही, फार पवित्र देश आहे. आणि आपल्याला वाटत असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतंत्रामध्ये नरदी भेटला. 84 लाख योन्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त ज्ञान जरी मानवाला असेल पण सगळ्यात पारतंत्र्य जीवन मानवाचंच आहे महाराज. काही ऋणानुबंध फेडण्याकरता मनुष्याच्या जीवनामध्ये हा नरदेव प्राप्त झालाय. पहिलं ऋण आहे तुमच्या माझ्यावरती आई वडिलांचं, दुसरं ऋण आहे साधू संतांचं, देशाचं, गुरुचं, अनेक जणांचे ऋण आपल्यावरती. ते ऋण फेडण्याकरता आपल्या जीवनामध्ये नरदे आहे. आई वडिलांचे ऋण फेडण्याकरता सुद्धा नरदेह जन्माला यावं लागतं. उदाहरण जर पाहिलं झालं तर भागवतामधलं उदाहरण सगळ्यांच्या परिचित आहे. नारद महर्षींचा पूर्वजन्म चरित्र बघा. त्यांना मागच्या जन्मामध्ये एका दासीच्या घरी जन्माला यावं लागतं. दासीच्या घरी जन्माला आल्यानंतर लहान वय आहे. त्यांच्या लहानपणामध्ये 7-8 वर्षाची असताना पितृक्षेत्र हरपलं, बाप निघून गेला. बाप निघून गेल्याच्या नंतर प्रसंग असा निर्माण झाला, पोरके झाले. कोणी असेल पण बाप निघून गेला ना त्याच्या जीवनामध्ये पोरका होतो. किती धाडसी मनुष्य असू द्या, किती धाडसी. आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती गेली ना आपोआप ती व्यक्ती खचून जाते महाराज. आणि म्हणून प्रसंग असा निर्माण झाला, त्यांच्या जीवनामध्ये बाप निघून गेला. आई आहे. आईनं आपल्या मुलाच्या उदरनिर्वाह करता आपल्या उदरनिर्वाह करता लोकांच्या घरी दासे असल्यामुळं काम करायचं, धुणे भांडे करायची. मुलालाही तिथं नेलेलं. ज्या गावात ते गेले त्या गावात काही संत मंडळी त्या ठिकाणी आली होते. कशा करता चातुर्मास चाललेला आणि त्या संताचं भ्रमण चाललेलं. काही काही महात्मे आता सुद्धा चातुर्मास त्या ठिकाणी बघा. तसं जर पाहिलं तर काही काही महात्म्यांचं काही वैराग्य असेल. 4 महिने चातुर्मासामध्ये पंढरीची शिव सुद्धा ओलांडत, पांडुरंगाचे चरण सोडून कुठं बाहेर जाणार नाही. काही महात्मे जा तुम्ही कोट्यावधी पैसे द्या मारा, येणार नाही तुमच्याकडं. 4 महिने
चातुर्मासामध्ये पंढरीचे शिव सुद्धा ओलांडणार नाही. काय वैराग्य असेल. इथं 15 दिवस दिंडीत जातो तरी घरची आठवण येते, तरी करमत नाही महाराज. तरी काही काही घरी फोन करते, घरचं कसं काय चाललं, पेरलं नाही का, म्हणजे ढेकळं तसे, हा तुला हाणायला ठुले ढेकळं, आता तू येतील नाही का, अवघड राहतं महाराज. पण वैराग्य काय असेल, 4 महिने शिव सुद्धा ओलांडणार आहे पंढरीचे. कारण त्यांना माहिती एवढं दैवत सोडलं तर जगाच्या पाठीवरती आपला उद्धार करणारा कोणीच नाही महाराज. श्रद्धा ठेवा, पांडुरंग परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. झालं असं, चातुर्मासाकरता भ्रमण करत असताना गावकऱ्यांनी सांगितलं, राहा महाराज काही कालावधी आमच्या गावाला. नाही नाही राहता येणार नाही, कारण साधून 3 दिवस एका गावाला थांबायचं नसतं. 3ऱ्या दिवसाचा सूर्य उगवताना एका गावामध्ये बघायचा नसतो. नाही नाही भोजन करताना सुद्धा ताटामध्ये भोजन करायचं नाही, मग नारळाच्या करोट्यामध्ये भोजन करायचं. पाणी पिताना सुद्धा नारळाच्या करोट्यामध्ये भोजन करायचं. आणि असा जर साधू असेल का 3 दिवस एका गावामध्ये थांबत नाही, नारळाच्या करोट्यामध्येच भोजन, नारळाच्या करोट्यामध्येच पाणी ग्रहण करतोय, फक्त कमरेला लावलेले एक लंगोट आहे, दुसरं सोडून त्याच्याकडं काही नाही, असे जर महात्मा असेल तर त्यांना देवाचं सुद्धा दर्शन घेण्याची गरज नाही. एवढा मोठा अधिकार आहे. हातामध्ये दंड घ्यायचा, अखंड भ्रमण करायचा, तो दंड कधी खाली ठेवायचा नाही, अखंड भ्रमण करायचा, नारळाच्या करोट्यात भोजन करायचं, नारळाच्या करोट्यात पाणी ग्रहण करायचं, 3 दिवस एका गावामध्ये थांबायचं नाही. असं करता करता देव जरी समोर दिसला तरी त्या महात्म्यानं देवाचं दर्शन घ्यायचं नाही. पण यदा कदाचित जर जन्मदाती माय दिसली तर तो दंड तिथंच खाली ठेवायचा आणि जन्मदात्या माईचं दर्शन घ्यायचं. याचं कारण असं आहे, तो महात्मा जरी देवापेक्षा मोठा असेल पण एवढ्या मोठ्या महात्म्याला जन्माला घालणारी माई त्याच्यापेक्षा निश्चित मोठी असते. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये निश्चित आईचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं असा साधूचा नियम आहे. आम्हाला थांबता येणार नाही. नाही नाही थांबा हो महाराज, ऐकायला तयार नाही. गावकऱ्यांनी विनंती केल्यानंतर थांबले. ते दासीपुत्राला अर्थात नारद महर्षी जे मागच्या जन्मात त्यांना सेवे करता तिथं ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर झालं असं, सेवा करता करता ते श्री गुरु ते साधू संत प्रसन्न झाले, अनुग्रह दिला आणि नाव दिलं हरिदास. हरिदास म्हणून आवाज द्यायचे. चातुर्मास संपला, संत मांदेआळी निघाली. आणि निघाल्यानंतर तेवढ्याला महाराज बाबा मला येऊ द्या ना तुमच्यासोबत. नाही येता येणार. आईला विचारलं. आई म्हणते अरे तू आमच्या म्हातारपणाचा आधार आहे, तुला कसं जाऊ देणार. आई नाही म्हणते ना. मग साधू महाराज म्हणतात तुला येता येणार नाही, कारण अंतर्ज्ञानानं पाहिलं तर आईच ऋण फेडण्याकरता याचा जन्म झालेला आहे. आणि मग आपल्याबरोबर जर गेलो तर उद्धार तर होणार नाही, पण पुनर्जन्माला कारणीभूत आपण ठरू. मग साधू संत म्हणतात तुम्हाला सोबत येता येणार नाही. पाण्यानं डोळे डबडबली. हरिदास म्हणता येऊ द्या ना बाबा, प्रपंचामध्ये किती दिवस गुंतून राहायचा बाबा, येऊ द्या ना. कारण साधू संतांशी आईपेक्षा जास्त नाळ जुडलेली होती. आपलं सुद्धा जीवन असं पवित्र असलं पाहिजे, आपल्या श्री गुरुवरती अशी श्रद्धा असली पाहिजे. तुम्हाला सांगू, आई वडील प्रेम करता स्वार्थापोटी, पण श्री गुरु प्रेम करता निस्वार्थी. महाराज आई वडील या जन्मापुरता आहे, पण जन्मोजन्मी पुरणारा एकमेव नातं ते म्हणजे आपल्या जीवनात श्री गुरु आहे महाराज. म्हणून श्री गुरुच्या चरणाचा आश्रय घ्या, तेच आपल्या जीवनामध्ये आपल्या त्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे. येता येणार नाही. मग 32 अक्षराचा मंत्र दिला, त्याचा त्या ठिकाणी जप करा. बाबा माझी आई तर परमार्थामध्ये आड येते, काळजी करू नको, देव तिला आपोआप दूर करेल, तुझे भजनाचे मार्ग आपोआप मोकळं करेल. झालं असं. बराच कालावधी चिंतन करता करता एक दिवस आई गोठ्यामध्ये शेण काढण्याकरता गेली आणि एका सर्पदोषानं आई त्या ठिकाणी गतप्राण झाली. देवाचे उपकार मानले. आई जरी गेली असेल पण साधूनं सांगितलं होतं तुझ्या भजनातले मार्ग मोकळे होतील. पुढं तेच हरिदास चिंतन करता करता एक दिवस चिंतने तद्रूपता ही अवस्था निर्माण झाली. आणि या अवस्थेला पोहोचल्यानंतर निळसर प्रकाश पडला, फक्त प्रकाश. हरिदासांना वाटलं देव दर्शन घेण्याकरता आले, दर्शन घेण्याकरता गेले, प्रकाश लुप्त पावला. आकाशवाणी झाली, अजून तुमच्या जीवनातली वासना शिल्लक असल्यामुळं मी तुम्हाला या जन्मात दर्शन देणार नाही, पुढच्या जन्मात दर्शन देईल. हे मी नारदांचं चरित्र सांगतोय मागच्या जन्मातलं, हे काही माझ्या आज्याचं चाललं नाही. नारद महर्षीनं एवढी साधना करून जर म्हणताय का तुम्हाला पुढच्या जन्मात दर्शन देईल, अजून वासना शिल्लक आहे, तिथं आपल्यासारखीची काय गोष्ट आहे हो. मग झालं असं, प्रकाश गुप्त पावला. आणि तेच नारद महर्षी चिंतन करता करता देह ठेवता आणि पुढच्या कालावधीमध्ये ब्रह्मदेवाच्या घरी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून तेच हरिदास नारद महर्षी म्हणून जन्माला येतात.
माझं उदाहरण संपलं. मला सिद्धांत हा मांडायचा होता. नारदांना हरिदास म्हणून किंवा दासीपुत्र म्हणून का जन्माला यावं लागलं? आई वडिलांशी ऋण असल्यामुळं. म्हणून त्या ऋणामुळं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. म्हणून आपलं देह काही स्वतंत्र नाही आहे. आपल्या जीवनामध्ये फार परतंत्रामध्ये मनुष्याचं जीवन फार एक एक ऋण फेडण्याकरता एका एका ऋणाचा जर विचार केला, कोणते कोणते ऋण फेडावं लागतील काही सांगता येत नाही महाराज. म्हणून आहे ते फेडा, वेगळे नवीन करून ठेवू. काही काही महात्मे नर्मदा मैयाच्या तटावरती जर पाहिले बाबा, ज्या वेळेला आम्ही ते भटिया नावाचं क्षेत्र आहे नर्मदा मैयाच्या तटावरती गेलो आणि तिथे एक महात्म्याची भेट झाली. त्यावेळेला मी एका दुसऱ्या महात्म्याचा त्यांचा संवाद ऐकला का त्या महात्म्याला दुसऱ्या महात्मा म्हटले, का हो परिक्रमावासी? म्हटले हो. गाई खाली गेले, दूध काढलं, दूध काढून गाईचं दूध त्या ठिकाणी दिलं. का? एवढं ग्रहण करा, तुम्ही नर्मदा परिक्रमावासी ना, मग एवढं दूध त्या ठिकाणी घ्या. त्यांनी सांगितलं नाही, मी गाईचं दूध घेणार नाही. म्हटले का? माझ्यावरती गाईचे सुद्धा ऋण होतील म्हणे. का? उलट मी माझ्या जीवनामध्ये मला द्वेषही लागल. कसला? त्या बछड्याचा. काय द्वेष लागेल? माझ्या परिक्रमामध्ये ती अडथळा निर्माण करेल. अरे दूध प्राशन करणं काय अडथळा आहे? मी जर गाईचं दूध ग्रहण केलं, गाई दूध काय आपल्या करता देते? बघा कोणाकरता देते? तिच्या बछड्या करता. पण त्या बछड्याला बाजूला लोटून जर आपण दूध काढत असेल आणि ते जर ग्रहण केलं तर त्याचा द्वेष माझ्या परिक्रमेमध्ये बाधा निर्माण करेल आणि अजून त्यांचं ऋण माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ते माझ्या पुनर्जन्माला कारण ठरेल, म्हणून मी दूध ग्रहण करत नाही. काय विचार असेल महात्म्यांचे? असे विचार जर ऐकले महाराज तर असं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि त्यांच्या चरणाची सेवा करण्याकरता जाऊ. काय पवित्र महात्म्यांचं जीवन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच कुठलंच ऋण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये शिल्लक ठेवू नका. पवित्र कर्म त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये करा. आपण खऱ्या अर्थानं फक्त त्या एका भगवान परमात्म्याचं चिंतन करा, तोच सगळ्या ऋणातून मुक्त करणार आहे. देवाला सांगा, देवा आमच्या जीवनामध्ये तू सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे. आमच्या जीवनात चांगलं काय वाईट काय काही कळत नाही. आमचा उद्धार तू कर रे बाबा. खऱ्या अर्थानं मी तो अनाथ अपराधी. देवा मी अपराधी आहे, मी अनाथ आहे असं म्हणा. तो आपल्या करताच उभा राहिला. एखादा मनुष्याला आमच्या जीवनामध्ये नम्र व्हा. किती नम्र! आमचे साधू संत नम्र झाले आणि साधू संत म्हणता त्याची आराधना करताना म्हणतात तो आमच्या करता उभा राहिला. कुणा करता? अंधाळ पंगळ्याचा एक विठोबा, अंधाळ पंगळ्याचा नाही का? तेवढा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उद्धार करणारा. ज्याचे नाही पंख पाय त्याने करावे ते काय? त्यानं एकच करावं, त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा. आपल्या जीवनामध्ये आपलं भलं होईल, सगळ्या ऋणातून उतराई होईल आणि आपल्या जीवनामध्ये हा देह
त्याला अर्पण करा, त्याच्या चरणावर अर्पण करा. तो आपल्या जीवनात भलं केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा फार पवित्र देश आहे. पवित्र कर्म करा, कारण एवढ्या देशात पवित्र कर्म घडतं. आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं तर सगळ्या देशांमध्ये जगात सगळ्यात श्रेष्ठ देश जर कोणता असेल तर भारत देश. का? याचं कारण असं आहे का सगळ्या देश जर सोडले तर जगाच्या पाठीवरती एकमेव देश असा आहे का परस्त्रीला माता आणि बहीण मानण्याची परंपरा फक्त या भारत देशामध्ये, फक्त भारत देशामध्ये. म्हणून भारतासारखा पवित्र देश नाही गड्या. किती पवित्र देश आहे हा. पतिव्रतेचा देश आहे हा. गौमातेची सेवा करणाऱ्याचा देश आहे हा. साधू संतांची सेवा करणाऱ्याचा देश आहे हा. तो देश आहे ज्या देशामध्ये पतिव्रता अशा पतिव्रता झाल्या का ज्या पतिव्रतेनं यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण परत आणावे महाराज. आपल्या पतिव्रत्याच्या पुण्याईच्या बळावर पतीला मृत्यू येत नाही. काय पुण्य असेल हो महाराज. आपल्याला जालंधर नावाचा दैत्य मरत नाही, फार पापी आहे, पण कोणाच्या पुण्यामुळं? वृंदा मातेच्या. काय ताकद असेल. पण पतिव्रता काही सामान्य नव्हत्या. किती पतिव्रता होत्या. वाचलेला एक प्रसंग आहे. काय झालं, अकबराचं जबड्याला युद्ध झालं. युद्धाचा नियम असा असतो, सकाळी युद्धाला प्रारंभ, सायंकाळी युद्ध मावळतं. त्या युद्धामध्ये बरंच सैन्य मृत्यू पावलं. एक राजकुमार दैदिप्यमान तेजपुंज आहे आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये कुणाला तरी शोधतोय. कुणाला शोधतोय हे बघण्याकरता ज्या वेळेला आले, अकबराला उठवलं. महाराज कोणीतरी आलंय, बहुतेक याचं नाते समजल्यातलं कोणीतरी गेलेलं असावं, ते बघण्याकरता तो आला म्हणे. आपल्या हातानं अनेक सैन्य मेलं, मग कोणीतरी असेल म्हटलं, बघण्याकरता आलेला असावा. त्यावेळेला अकबरानं विचारलं, हे राजकुमारा तू कोण आहे? मी राजकुमार नाही, कुमारी आहे. काय शोधते? एका पुरुषाबरोबर माझा विवाह ठरलेला होता, मग तुमच्या सैन्यात तो गतप्राण झाला, मग मी त्याचं पार्थिव शोधते. ज्याच्याबरोबर माझा विवाह ठरलेला होता ना, त्याचं पार्थिव शोधून मला त्याला अग्निडाग द्यायचा आहे आणि त्याला अग्निडाग देऊन तिथंच मला अग्निकाष्ट घ्यायचं आहे. अकबरानं विचारलं, का रे? का ग विवाह ठरलेला होता ना, विवाह झालेता नव्हता ना? म्हटले नाही. मग एक काम कर ना, त्याचं पार्थिव शोधून त्याला अग्निडाग देऊन अग्निकाष्ट घेण्यापेक्षा दुसरा पती करणं. त्यावेळेला सांगितलं, हो हा काही दुसरा देश नाही, आमचा भारत देश आहे. विवाह झालेला जरी नसेल पण नुसतं लग्न ठरलं तरी त्याला पती मानून त्याची सेवा करणं, जगेल तर त्याच्याबरोबर, मरेल तर त्याच्याबरोबर, हा मानणारा देश आमचा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं दुसरा पती नाही, याच्या सोबतच मी अग्निकाष्ट घेणार. हा तो देश आहे हो, हा काही सामान्य देश नाही. आणि आपल्या जीवनामध्ये त्यामध्ये भारतामध्ये नरदेव प्राप्त झाला. त्यात सगळ्यात पवित्र राज्य महाराष्ट्र, संताची भूमी. ज्ञानोबा तुकोबारानं विचार केला असता अमेरिकेमध्ये जन्माला आले असते, अफगाणिस्तानामध्ये आले असते, पण इथं एवढ्या पवित्र आपला देश आहे का या इथं ज्ञानोबा तुकोबारानं त्या ठिकाणी अवतार घेतला. खरं प्रामाणिकपणानं सांगा, माझ्या माऊलीचा अवतार जर इथं झाला नसता, आपल्या उद्धाराचं साधन आपल्याला कळालं असतं. पण इतकं आता सोपं झालं, तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. कुठं गुंतून पडण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. त्यांनी सांगितलं, बाबा सत्कर्म कर, अज्ञानपणाच्या झोपेमध्ये झोपून राहू नको. कारण अज्ञानपणाच्या झोपेमध्ये झोपून जर राहशील तर कधी निघून जावं लागेल सांगता येणार नाही. कारण तुझ्या नरदेहाला माझं म्हणतो, तो आपलं नाही. मग जिंदगी एक किराए का घर है, किराए का म्हणजे भाड्यानं वापरायला भेटलेला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावं लागेल. महाराज म्हणता, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल. जाईल
जाईल जाईल यासे काळोबा खाईल, एक दिवस तो काळ येईल आणि आपल्या जीवनामध्ये घेऊन जाईल. त्याच्यामुळे अगोदर सावध व्हा. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा. का हो महाराज, आम्हाला सांगता आपल्या जीवनामध्ये त्या देवाचं चिंतन करा, त्याला देह अर्पण करा, बरोबर आहे. पण तुम्ही नुसतं सांगता का स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला देह अर्पण केला. महाराज म्हणता माझ्या जीवनामध्ये मी फक्त सांगत नाही, कोणतं सांगतो, अनुभव आले अंगा ते या जगात येतच आहे. जे माझ्या अनुभवाला आलं तेच मी समाजाला सांगतो. मी फक्त तुम्हाला सांगत नाही, माझ्या सुद्धा जीवनामध्ये मी अगोदर हा देह नावाचा पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण केला. अभंगाचं पहिलं पिंड पदावरी, पिंड महाराजांनी काय वाजवलं, एकदा टाळी वाजवा. हे सगळं जमतंय, असा गोड साऊंड लागला म्हणून आज सगळा योग जुळून आला महाराज, नाही का. महाराज म्हणता पिंड पदावरी दिला पोलिया करी. आता पिंड कशाला म्हणायचं, मग आपल्या डोक्यामध्ये पिंड येतात भाताचे कणकेचे, खऱ्या अर्थानं ते पिंड दान करावं लागतात. पण ते खरे पिंड नाही, ते याचं स्वरूप म्हणून ते पिंड आपल्या जीवनामध्ये दान करतो. पण हा पहिला 3.5 हाताचा पिंडदान आपल्या जीवनामध्ये करायला लावला भगवान परमात्म्यानं आपल्या जीवनामध्ये. कारण आपण हा जर पिंडदान केला तर जन्म मरणाशी येरझार चुकेल. त्या पिंडदानाने येरझार चुकत नाही, फक्त पुढचा मार्ग सुरळीत होतो आपल्या जीवनामध्ये. तेही पिंडदान आपल्या जीवनामध्ये करावंच लागतं. भातच असेल, कणकेच असेल, ते पिंडदान आपल्या जीवनामध्ये करावं लागतं वाडवडिलांच्या ऋणातून उतरे होण्याकरता. पण सगळ्यात महत्त्वाचा हा पिंडदान आहे, हा केलाच पाहिजे. मग बाकीच्यांनी करू अथवा न करू त्याच्याशी काही घेणं, आपलं जीवनच असं पाहिजे ना महाराज. आपलं शरीर मृत्यूनंतर पोरा नाही आग्नी डाग दिला, कोल्या कुत्र्याने खाला तरी आपला उद्धार झाला पाहिजे महाराज. इतकं पवित्र जीवन आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. आणि असं पवित्र जीवन जगले तर पोरं कोल्या कुत्र्याला खाऊ द्या ना, बरोबर आहे का नाही. पण काही काहीचं असं आहे, ते कर्म करण्यात नाही इथं मग पोराला कमवून ठेवायचं, मग 3 पिढ्या बसून खाल्या पाहिजे. हा 4थी पिढी पाहायला आपण राहणारच आहे, नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये हा पिंड दान करा. हा 3.5 हाताचा, याला सुद्धा पिंड म्हटलेलं आहे. याला वेगवेगळं
त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. कधी याला शरीर म्हणावं, कधी याला काया म्हणावं. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन मी जाना है. खऱ्या अर्थानं किंवा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा जणे हे आपल्या जीवनामध्ये सोडावं लागेल. याला सुद्धा पिंड सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा घट सुद्धा म्हटलेलं आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश कसं रश्मी. खऱ्या अर्थानं याला कधी घट म्हणता, कधी पिंड म्हणता. असा पिंड आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं देवाला अर्पण करता आला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. प्राण अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? आपलं शिर कापायचं आणि देवाच्या चरणावर. काही काही असे आहेत महाराज, देवाला चार पायाचं नाही, हे देवाला अर्पण करा. त्याचे काही गरज देवाला अजिबात नाही. मारा एखादा ग्रंथ दाखवा, त्या ग्रंथात असं वर्णन आलंय. बरोबर आहे का नाही? पण बघ, आपल्या जीवनामध्ये हा देह भगवान परमात्म्याला अर्पण करा गड्या. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये अर्पण करणं म्हणजे काय? तर अखंड निस्वार्थ भावनेनं त्याची सेवा करा. आणि त्याची सेवा जर केली तर वेगळं काही दानधर्म किंवा वेगळं कर्मकांड आपल्या जीवनात करण्याची गरज नाही. देव आपोआप उद्धार करतो. आपला उद्धार कर्मावर अवलंबून असतो. आपला उद्धार ना गोत्रावर, ना कुळावर, ना यातीवर, कशावर उलट. महाराज म्हणता याते ते धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात पात काहीच नाही. असं जर असतं तर कुणाचा उद्धार हरिभक्तीनं केला? कबीर मोमीन लतीब मुसलमान, कबीर मोमीन लतीब मुसलमान. कबीर 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 मोमीन लतीब मुसलमान. कबीर मोमीन लतीब मुसलमान. विष्णुदास कर्मधर्म नारायणाखंड नारायण स्मरण असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये कबीर महाराज, मोमीन महाराज, लतीफ महाराज कोण आहे, पण त्यांचा उद्धार झाला. कुळाचा विचार नाही, यातीचा विचार नाही, कशाचाच विचार नाही, ताकदीचा विचार नाही, श्रीमंतीचा ऐश्वर्य असा नाही. श्रीमंतीचा मी नेहमी सांगत असतो, श्रीमंतीवरती, कुळावरती, यातीवरती जर आपला उद्धार अवलंबून असता, पवित्र पुलिस्ती ऋषींच्या कुळामध्ये उत्पन्न झालेला आहे. श्रीमंती लंकेचा राजा आहे. ताकदीचा विचार केला तर इंद्रजितासारखा मुलगा आहे, त्याचं नाव आहे रावण. पण त्या रावणाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 80,000 पत्न्या त्याच्या जाण्यानं रडताय. 33 कोटी देवता बंदी शाळेमध्ये ठेवणारा, पण काळावर विजय नाही प्राप्त करता आला, नाही आमचा काळ गोड करता आला. तेच रामायणामधलं उदाहरण बघा. कुळाचा विचार नाही हो, यातेचा विचार नाही. एक गीध पक्षी म्हणून जन्माला आलेले, त्याचं नाव जटायू. ज्या वेळेला हा रावण सीताई साहेबाला चोरून नेण्याकरता आला, येताना कुठल्या विषयामध्ये आला, काय माणसाचं कर्म कसा बदला घेईल सांगता येत नाही. सुखदुःख मनुष्याच्या जीवनात कधी येईल सांगता येत नाही. देवादिकांच्या जीवनामध्ये दुःखानं सोडलं नाही. तुम्ही आपण तर सामान्य मनुष्य हो. विवाह झाला, विवाह होऊन किती दिवस झाले असे, आणि त्यावेळेला वनवासामध्ये जावं लागलं. एकीकडं आनंद, लगेच 8-10 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये वनवासाला जावं लागतं. अगोदर किती आनंद आहे. श्री रघुवीर कोमल कमल नयन को
पेहनावो जयमाला, पेहनावो जयमाला, जयमाला. श्री रघुवीर कोमल कमल नयन को, पेहनावो जयमाला, पेहनावो जयमाला, जयमाला. एकीकडं विवाह होतो या आदिमाया शक्तीचा आणि जगत्रे भगवान परमात्म्याचा, आणि पुढं थोड्या कालावधीनंतर आपल्याला सगळ्यांना माहिती वनवासामध्ये जावं लागतं. म्हणून खऱ्या अर्थानं विधी ना तेरे लेख किसी को समझ न आते. विधीचं लिखाण कोणाच्या लक्षामध्ये येत नाही. रामप्रभूला वनवासामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं. वनवासामध्ये गेल्यानंतर शेवटच्या कालावधीमध्ये जर पाहिलं, शेवटचे 6 महिने रावणाच्या ताब्यामध्ये राहावं लागतं. मग ज्या वेळेला सीताई साहेबाकडं रावण आला, आपल्याला सगळ्यांना कथा बघ माहिती, सांगून वेळ घेत नाही. मरीष मामाला हरणाच्या वेशामध्ये पाठवलं आणि स्वतः रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. कृपा करो या धर्म काका, कृपा करो या धर्म काका. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. साधू वेशामध्ये रावण आला, सीताई साहेबाला चोरून त्या ठिकाणी घेऊन चालला. हे बघा, माणसाचा बाह्यरंग खऱ्या अर्थानं मनुष्याला ओळखता आला पाहिजे. काही बाह्यरंगाना असे दाखवता मारा, असे दाखवता, पण त्यांचा अंतरंग आपल्याला कधी, मला असं वाटतं जर आपल्याला कोणाचं जर मन काढायला असताना आप्पा रोज खुणं पडले असते. बघा, मी नेहमी सांगत असतो, अवघड राहत मारा. रावण साधू वेशामध्ये आला आणि अंतकरणामध्ये मात्र पापाचरण भरलेलं आहे, नाही का. आणि सध्या सोशल मीडियावर अंतकरणात पापाचरण भरलेलाच भरणा झालाय मारा, नाही का. बघा बरं, त्यात झाला असं मारा, काही मग ते गावा मिळते किडे रगडल्या गेले, बरोबर का नाही. असे बनेच काही सगळ्यांच्या जीवनात वाईट कर्म आहे असं नाही. पण बघा, खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात आपल्याला खरा साधू कोण, हे बघा, नम्र व्हायचं असेल तर पवित्र साधूच्या शरणावरती लीन व्हा. आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला नाही कुठेही श्रद्धा ठेवता आली तर चालेल, पण चांगल्या साधूवरती, चांगला सोडून वाईटाच्या नादाला लागू नका. कारण वाईट तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार तर होऊ देणार नाही, पण वाम मार्गाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बघा, झालं असं, साधू वेशात आले, सीताई साहेबाला घेऊन चालले. सीताई साहेबाला त्या ठिकाणी घेऊन चालल्यानंतर जटायूनं पाहिलं, रामप्रभूला आवाज देताय सीताई साहेब. तो आवाज जटायूच्या कानावरती गेला. मी जरी गिध पक्षी असेल, पण एका माता मौलीवरती जर संकट असेल तर मी वाचवायला गेलंच पाहिजे. एका गिध पक्षाला कळतं, मानवाला कळालं तर आपलं जीवन सफल होईल गड्या, आपलं जीवन सफल होईल. बघा, गेले वाचवण्याकरता. दोघांचा बराच कालावधी युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर रावणानं विचारलं, तुमचं मरण कशामध्ये. खरं बोलले जटायू महाराज, पंखात आहे. पंख छेदले आणि पंख छेदल्याबरोबर पंख गेले आणि शेवटचे श्वास जटायू महाराज मस्ता रावण सीताई साहेबाला घेऊन गेले. तेवढ्यामध्ये झालं असं, इकडून रामप्रभू येता, वृक्षांना मिठी मारत आहे, हे सीते, हाय सीते, माझी सीता पाहिली का. तेवढ्यामध्ये तिथं आले, राम राम. आवाज कानावरती आला, अरे हा आपलं कुणीतरी भक्त आहे, गेलं पाहिजे. प्रभूनं पाहिलं, जटायू कोणी अवस्था केली बाबा तुझी, रावणानं केली. सीताई साहेबाला सोडवण्याकरता गेलो होतो, त्यानं अशी अवस्था केली. असे मग का रे, तुझे पंख त्यानं छेदले, मी तुला जीवदान देऊ बाबा, तुला जिवंत करू. नाही हो, मी असं ऐकलंय, तुमचं मुख पाहिल्यानंतर जर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जातं, अंत काळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंत काळाच्या वेळेला नुसतं नाव मुखात आलं तर त्याचा उद्धार होतो. तिथं साक्षात त्या भगवान परमात्म्याच्या मांडीवरती मरण मला येत असेल तर याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलं पाहिजे. मला जीवदान न काय, मला मरण येऊ द्या तुमच्या मांडीवरती. पण एक आहे प्रभू, एक अपेक्षा आहे, मरताना पूर्ण करा. अरे सामान्य न्यायाधीश जर मरताना अपेक्षा पूर्ण करत असेल तर मी जगाचा न्यायाधीश आहे बाबा. कुठली अपेक्षा आहे, काही नाही. देवा मला तहान लागली हो फार, एकदा पाणी पाजा, मी सुखानं मरतोय बघा, तुमचं चिंतन करत. पाणी पाजा. जटायूनं म्हटल्याबरोबर डोंगरगावकर, जगाच्या मालकानं सामान्य विहिरीतलं, हापशातलं, नदी नाल्यातलं पाणी नाही आणलं, बाण घेतला. बाण
त्या प्रभूनं बाण घेतला जो एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे, त्या प्रभूनं बाण मारला आणि जगातली सगळी तीर्थ निर्माण केली. एक तीर्थ उशिरा आलं तर त्याला बाजूला जागा दिली. बाण मारला, जगातली सगळी तीर्थ, त्या बाण मारल्यानंतर जगातली सगळी तीर्थ तिथं उत्पन्न झाली आणि जगातल्या सगळ्या तीर्थाचं पाणी जटायूला पाजलं. जटायू राम म्हणताय आणि त्या ठिकाणी शरीर सोडताय. ज्या ठिकाणाला जगातले सगळे तीर्थ आले आणि जटायू महाराजांना ते पाणी पाजलं, ते तीर्थ पाजलं आणि जटायू महाराजांनी ज्या ठिकाणाला प्राण सोडला आजही ते तीर्थ सर्व तीर्थ टाकेज नावानं प्रसिद्ध आहे. महाराज कोणी गेलं असेल तर त्यांच्या लक्षामध्ये बघा, आपल्या जीवनामध्ये राम प्रभूगड पाहिलं, राम म्हणताय प्राण सोडला, प्रभूच्या डोळ्यात आसवाच्या धारा लागल्या. आपलं जीवन असं असलं पाहिजे ना. आपण गेल्यानंतर कबीरदास महाराज म्हणता, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, ऐसे करनी कर चलो हम हसे जग रोवे. जाताना असं कर्म करून जाय, आपण हसत गेलो पाहिजे, समाज रडला पाहिजे. त्यांच्याकरता समाज नाही हो, देव रडत होता. लक्ष्मणा चंदनाची लाकडान सीता गोळा केली, प्रभूनं जटायूचं पार्थिव तिथं ठेवलं, स्वतः जगाच्या मालकानं त्रैलोक्याच्या मालकानं जटायूला अग्निडाग दिला. काय भाग्य असेल. तो काही पवित्र कुळामध्ये जन्माला आला, पवित्र यातीमध्ये नाही, पण कर्मानं आपला अंतकाळ गोड केला. आपल्या सुद्धा जीवनामध्ये कर्मानं अंतकाळ गोड व्हावा याकरता हा देह अर्पण करा. तुकोबारा म्हणता, मी सुद्धा देवाला अर्पण केला, पिंड पदावरी दिला पोलिया करी. मग त्याचा परिणाम असा झाला का माझ्यावरचं जे पितरांचं ऋण आहे ते फिटून गेलं. अभंगाचं द्वितीय चरण. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे गयावर्षण पिटले पितराचे ऋण. महाराज म्हणता, माझं गयावर्षण झालं, माझ्या जीवनामध्ये माझ्या पितरांचं ऋण पिटलं. आता गयेचे दोन प्रकारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक मातृगया एक पितृगया. आपल्या वडिलांच्या ऋणातून उतरवायचं असेल तर पितृगयाला गेलं पाहिजे, आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता मातृगयाला गेलं पाहिजे. स्वतः
कपिल महामुनी म्हणून भगवान परमात्म्यानं स्वतः देव अवताराला आले आणि खऱ्या अर्थानं कर्दम महामुनी देवाभूतीच्या मातेच्या उदरी आणि त्या देवाभूती मातेचं ऋण फेडण्याकरता स्वतः कपिल महामुनी देव असताना सुद्धा ज्यांनी विधी कर्म केला ते म्हणजे मातृगया. आपल्याला सुद्धा जर देवाला हा विधी कर्म चुकत नसेल तर आपल्याला काय, म्हणून आपल्या सुद्धा जीवनामध्ये केला पाहिजे. महाराज म्हणतात ती कर्मांतर आमच्या जीवनामध्ये केली, त्याचा परिणाम माझं त्या ठिकाणी ऋण आता फिटून गेलं. तो का म्हणे माझे भार उतरले ओझे, आता माझ्या जीवनात ओझं कमी झालं. आपल्या सुद्धा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हे ओझं कमी केलं पाहिजे. देवाला हे देह अर्पण केला पाहिजे. किती दिवस प्रपंचामध्ये गुंतायचं. महाराज म्हणतात राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे, राज्य सोडून शेवटच्या कालावधीमध्ये जातात ते काही वेडे का हो. त्यांना माहिती आहे आपल्या जीवनामध्ये एक दिवस जावं लागणार आहे. कधी जावं लागेल सांगता येत नाही. जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. इथं बसलेल्यापैकी सगळे अपतिष्ठ नातेवाईक असेल, सगळे डोंगरगावकर मंडळी असेल, सगळे घरातली मंडळी असेल, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, प्रामाणिकपणानं सांगा आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटत तरी होतं का ही व्यक्ती आपल्या जीवनातून एवढ्या लवकर सोडून जाईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच काळासारखं क्रूर काही नाही. फक्त काळ असा आहे निमित्त स्वतःवरती, देव असा आहे महाराज निमित्त कधी स्वतःवरती घेणार नाही. कशाचं कशाचं संदीप काका निमित्त देणार आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपल्याला निरोप घ्यायला लावणार. मला असं वाटतं आज या परिवाराच्या जीवनाचा जर विचार केला, फार गोड परिवार आहे, फार अगदी वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ असणारा, जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणून सेवा करणारा हा परिवार, फार मोठं योगदान सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि असा असणारा हा परिवार सगळ्या प्रथा, मला वाटतं सगळ्या पदावरती सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारा हा परिवार. पण या परिवाराच्या जीवनामध्ये कधी निर्भीड जीवन जगणारे, कधीच खचून न जाणारे, पण आज एका दुःखानं सगळ्या परिवाराला खचून टाकलं. मला सांगा भावांच्या बरोबरचा भाऊ निघून गेला, त्या भावांच्या जीवनातलं दुःख काय असेल. पत्नीच्या अगोदर पती निघून गेला, काय दुःख असेल. याच्या पुढं सगळ्यात मोठं दुःख सांगू तुम्हाला, म्हातारे आईच्या अगोदर मुलगा निघून गेला, याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल गड्या. त्या आईला असं वाटत असेल, कदाचित ती आई मनातून देवाला प्रार्थना करत असेल, देवा मला न्यायला लागत होतं रे, वाळलेलं पान आहे पण माझ्या लेकराला ठेवायला लागत होतं. का तुम्हाला सांगू, मला गॅरंटी आहे का काकांचे भाऊ त्यांच्या मुलाला काही कमी पडू देणार नाही, काहीच कमी पडू देणार नाही. मला माहिती आहे ना, मला विश्वास आहे, हा परिवार माझ्या घरातला परिवार आहे. पण बापाची जागा कोणी भरून काढू शकत नाही. त्या मुलांच्या जीवनातला प्रसंग आज विचारा. तुम्हाला सांगू हे बोलण्या इतकं सोपं नाही गड्या. बाप नावाची गोष्ट ज्या वेळेला बाप नावाचा आधार निघून जातो ना, मुलाचं जीवन पोरकं होतं. एखादी गोष्ट हक्कानं कुणाकडं मागावं वाटली तरी मागावं वाटत नाही. मारा बाप गेला ना, बाप आहे. आज त्या आईच्या जीवनात, पत्नीच्या जीवनात विचारा, तारुण्यामध्ये पती निघून गेला, काय दुःख असेल. त्या भावांच्या जीवनामध्ये विचारा, भाऊ शब्दाचा अर्थ आहे उभा, भाऊ शब्द उलटा करा त्याचा अर्थ होतो उभा. आपल्या संकटात कायम आपल्या पाठीशी उभा राहतो असा भाऊ आपल्या जीवनातून निघून गेला. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं भावाचं प्रेम काय असतं गड्या. आज त्या भावांना विचारा, भाऊ गेल्यानंतर त्यांना कळतंय भाऊ काय असो, म्हणून आहे तोपर्यंत भावाशी कधी आबोला धरू नका गड्या. भाऊ भाऊ आहे. तुम्हाला सांगू शेजारची व्यक्ती किती मानते म्हणून ती काही आपल्या सुखदुःखात येऊ शकत नाही. भाऊच संकटात उभा राहू शकतो गड्या. तुमचं तुमच्या भावाचं आजच भांडण होऊ द्या, सकाळी भांडण झालं, दुपारी तुम्ही कुठंतरी जा, तुमचा लई जवळचा मित्र आहे, मित्राला फोन करा, दुसऱ्याला फोन करायला लावा, तुझ्या मित्राचा अपघात झाला, तो म्हणेल मी काहीतरी कामात आहे. तुमच्या भावाचं कडाक्याचं भांडण झालेलं असू द्या, तुमचा भाऊ असा म्हटलेला असू द्या, मरल पण तुझं तोंड पाहणार नाही असं म्हटलेला भाऊ असू द्या, पण दुसऱ्याला फोन करायला लावू द्या, काही घडलेलं नाही तरी सांगा तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. दुपारपर्यंत सकाळपासून भांडण झाल्यापासून शेतामध्ये कष्ट करायला गेलेला भाऊ नुकताच घरी आलेला असू द्या, ताट घेतलेला असू द्या जेवायला, तो घास घेऊन तोंडात घालणार भावाचा, तो घास तसाच खाली ठेवेल आणि तुमच्याकरता धावल्याशिवाय राहणार नाही. करा त्याला भाऊ म्हणता. भाऊ असा भाऊ या परिवारामधून सोडून गेला गड्या. हे काही सामान्य दुःख नाही. तुम्हाला सांगू रवींद्र काकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती, पैसा किती कमवलं, धन किती कमवलं मला माहिती नाही, पण माणसं त्यांनी फार कमवली. म्हाताऱ्या माणसात गेलं तर तसंच राहणार, तरुण मुलात गेलं तरी तसंच राहणार. आमचे सोमनाथ काका असेल, आमचे सुनील भाऊ वगैरे ही सगळी मंडळी त्यांच्या नात्यातली, पण नातेसंबंध म्हणून तरी मला कधी आढळली नाही.
ही सगळी मित्र म्हणून मला दिसायची. जेवढ्याला ती निघून गेली ना आमची भेट झाली तेवढ्याला सोमनाथ काका रडायला लागले. वाटत नव्हतं आमच्या सोबत दिंडीला आलेला माणूस आणि असं एकेकाळी आम्हाला पोरख करून सोडून जाईल. खऱ्या अर्थानं आम्हाला विश्वास सुद्धा बसत नाही हो. इतका तापड माणूस, इतका सगळ्यांचं मन जाणणारा माणूस, पण देवानंच त्याचं मन कसं जाणलेलं नसावं. सगळ्यांना सोडून, आईला सोडून, पत्नीला सोडून, सगळ्या अपतिष्ठ नातेवाईकाला सोडून निघून गेला. आज त्या मुलांच्या जीवनात, त्या मुलीच्या जीवनात विचारा बाप गेल्याचं दुःख काय आहे. बाप आहे. तुम्हाला मी सांगू, इथं बसलेल्या जेवढ्या मुली आहे ना, तुमचा विवाह झालेला असू द्या, सगळ्या यांना प्रश्न विचारतो मी. तुमच्या मुलीनं तुम्हाला फोन केला असेल, पहिला फोन तुम्ही उचलला असेल, पण कधी तुमच्या मुलीनं विचारलं का हो आई कशी? पहिलं विचारणार आई बाबा बरे आहेत ना. तो बाप निघून गेला गड्या. एखाद्या मुलीच्या जीवनामध्ये, जिच्या जीवनातला विवाह झालेला असू द्या, तिची एक अपेक्षा असते, रक्षाबंधनला दिवाळीच्या सणाला मी गेले का माझ्या आईला भेटे, माझ्या बापाला भेटे. पण मी तुम्हाला सांगू, काही लेकींच्या जीवनातला असा प्रसंग आहे का त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्यांचा बाप निघून जातो ना, रक्षाबंधनच्या सणाला येता पण बापाला भेटता येत नाही, फक्त फोटोत बघावं लागतं. काय फक्त फोटोत बघावं लागतं. आज या भावांच्या सुद्धा जीवनामध्ये तीच परिस्थिती आहे. या सगळ्यांच्या जीवनात तीच परिस्थिती आहे गड्या. मित्र परिवाराच्या सुद्धा जीवनात तीच परिस्थिती आहे. कधी आवाज दिल्यानंतर खंबीर हाकेला धावून येणारा मित्र निघून गेला, निस्वार्थ प्रेम करणारा माणूस गेल्याचं दुःख काय असताना माझ्या सुद्धा जीवनात मी आजचं कीर्तन तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल. मी लोकांना कीर्तनात किती हसवलं असेल, पण आज माझ्याकडून एक विनोद निघाला नाही महाराज. मी हे कीर्तन फार जड अंतःकरणाने केलं आहे, कारण या माणसाचं फार निस्वार्थ प्रेम माझ्यावरती होतं, फार निस्वार्थ. आमची काही लय दिवसाची ओळख होती अशी नाही, पण कमी कालावधीत असं वाटायला लागलं होतं का ही व्यक्ती जणू आपल्या घरातली व्यक्ती आहे महाराज. असं प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा ही व्यक्ती आपल्या जीवनातली निघून गेल्यानंतरचं दुःख सगळ्या अपतिष्ठांना इथे ऐकायला, सगळ्या परिवाराला नाही, फक्त नातेवाईकाला नाही, मला वाटतं डोंगरगावकरांना सुद्धा दुःख आहे महाराज. या तीळ मात्र शंका नाही. बाप काय असतो गड्या, एक कवी गोड वर्णन करतो. बाप स्वाभिमानी बाण त्याचा कणकर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा कसतो पाया, तेव्हा कोसळ ते घर. जेवढ्याला बाप नावाची व्यक्ती बाप करे वाढले तुराची जोडी, बाप करे जोडले तुराची जोडी. आपुली कुर्बानी करानिया, आपुली कुर्बानी करावून एकाएकी कुमारी गोपाल कुमारी, विठोबार कुमारी, 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 हरि विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी,
करी माझे झाले गया वर्षण पिटले पितराचे ऋण यथामत यथ अवकाश अभंगाचे 2 चरण सोडवले वेळाभव 2 सरळ सरळ बघितले असाच भाव असेल सांगता येत नाही. ज्ञानोबा तुकोबारानं ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा आपल्याला सगळ्यांना 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सोडून गेलेले आमचे रवींद्र काका दत्तात्रय आव्हाड काकांच्या दुःखात असला त्यांचा परिवार, त्यांचे भाऊ आहे, त्यांची पत्नी, त्यांची आई, त्यांची मुलं पुतणे वगैरे हा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. माझ्या भगवान परमात्म्याकडे मी निश्चित प्रार्थना करेल कधी वा आमचं पुण्य कमी पडलं आमच्या सगळ्या पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचं घे. याचं कारण असं आहे का मागच्या वर्षी या माणसानं पायी वारीला यावं पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि घरी खऱ्या अर्थानं तिथं एक किडूक चावण्याचं निमित्त होऊन त्यांनी जर देह ठेवला असेल पांडुरंगा तर निश्चित तुझ्या चरणावरती जागा दे. देवानं ते दिलीच असेल. खऱ्या अर्थानं आपण कोण जागा देणार आहे? देव सर्वस्व आहे महाराज. आणि निश्चित त्यांच्यावरती श्रद्धा होती. त्या पांडुरंगाचं चिंतन करता करता देह ठेवला. निश्चितच भगवान परमात्म्यानं त्यांच्याजवळ जागा दिलीच असेल. सगळे गायनाचार्य महाराज मंडळी आमच्या संदीप काकांनी खऱ्या अर्थानं ही सेवा माझ्याकडे दिली. खऱ्या अर्थानं तसं जर पाहिलं तर मी अगोदरही बोलून गेलो. मला हे घरातला कार्यक्रम मला सेवा करण्याची एकदम जड अंतकरणानं त्यात बरं झालं तुम्ही वर्ष श्राद्धाची सेवा दिली. दशक्रियेला तर माझ्या मुखातून शब्द सुद्धा उमटले नसते महाराज. माझ्याच यानं ते शक्य सुद्धा झालं नसतं खऱ्या अर्थानं. कारण ज्या वेळेला त्यांच्या घरी आलो त्यावेळेला सुद्धा मला कळत नव्हतं आता इथं बसून आहे निघालं पाहिजे असं ही गोड व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आणि त्या माध्यमातून ही सेवा आली. गोड आदिनाथ बाबांनी साऊंड लावलं. आमच्या विनोददादांनी गोड शूटिंग केली. मातुर्ग पितुर्ग आमचे आत्माराम महाराज आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. आपली वेळ संपलेली आहे. हे बघा एकच विनंती आपण त्यांना दुसरं काही देऊ शकत नाही. फक्त 2 मिनिटं मी पुढं भजन म्हणणार तुम्ही पाठीमागं म्हणा. एवढंच भजन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सगळ्यांनी माता माऊल्यांनी पुरुष मंडळी सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं हरे राम 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 हरे हरे. हे बघा जोरात भजन म्हणा. दुसरी श्रीमंती आपण त्यांच्यापर्यंत पाठवू शकत नाही पण जेवढं चिंतन करणार आहे ते मात्र त्यांच्यापर्यंत जाणार आहे. सगळी त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी गोड भजन म्हणा. हातानं टाळी वाजून 1 टाळी हा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.